आपण पाहत आहात सुपरफास्ट 24 तास न्यूज, बातम्यांचा खरा वेग। एक चांगले दिवस आणि चांगला योग जुळून आलेला आहे। काय मतदारांना आवाहन करा? खरोखरच 25 वर्षानंतर आमच्या गावाला एक किरण सराच्या रूपानं एक जिल्हा परिषदेचा सदस्याने निवडून द्यायची एक संधी निर्माण झालेली आहे आणि निश्चितच आमचं गाव सरांच्या पाठीमागे 100% सोबत आहे। कोणते महत्त्वाचे विकासाचे मुद्दे हातात घेणार आहे? तसं हे जिल्हा परिषद म्हणजे मिनी मंत्रालय असते। शासनाच्या योजना ज्या काय असतील ते जिल्हा परिषदच्या माध्यमातून राबवले जातात। आरोग्य असेल, महिलांचा विषय असेल, शिक्षण असेल, बांधकाम असेल, हे विविध योजना आहे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबवले जातात। मधल्या काळातला जो आमच्या भागातला अनुशेष आहे तो भरून काढण्याचं पुढील कार्य किरण सरांच्या हातून जिल्हा परिषदेचा मेंबर होणार आहे। मांडाकळी गावचे आपले भूमिपुत्र आहे। मांडाकळी गावाला ही संधी मिळाली। एकंदरीत शिक्षण, सामाजिक आणि सर्व क्षेत्रामध्ये त्यांचं काम परिपक्व आहे। आपल्यासारखी चांगले नेतृत्व आणि संपूर्ण गाव त्यांच्या पाठीशी उभं आहे। आपण पुढाकार येतात सरांना निवडून आणण्यासाठी। आमच्या जिल्ह्याचं नेतृत्व आदरणीय खासदार साहेब यांच्या आदेशाने, पक्षाच्या आदेशाने आज आम्ही किरण सरांच्या सोबत पूर्ण सर्कल मध्ये शिवसेना पक्ष ताकदीने उभा आहे। कुठल्या परिस्थितीत आम्ही चंग मानलेला आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी किरण सरांची सीट आणि सोबतच्या दोन्ही पंचायत समित्या विजयी झाल्या पाहिजेत। एकीकडे आरोप प्रत्यारोप होत आहे की असं वाद घालण्याचा किंवा असं बोलण्याचा वादाचं कसलंही कारण नाही, कारण ही जागाच, ही जिल्हा परिषदेची सीटच ओबीसी साठी आरक्षित आहे। खरं म्हणजे या आरक्षित जागेवर आरक्षितच माणूस उभा राहायला पाहिजे होता, परंतु या जागेवर अतिक्रमण होत आहे असं मला वाटतंय। ही जागा ओबीसीच्या खऱ्या ओबीसीची आहे असं मला वाटतंय। मतदारांना काय आवाहन? मतदारांना एवढं आवाहन करेन की असं एक सुशिक्षित सामाजिक ज्ञान असलेला अभ्यासू आपल्याला उमेदवार या ठिकाणी मिळालेला आहे, त्याच्या पाठीमागे खंबीरपणाने उभं राहावं आणि निश्चित ही सर्कल मध्ये जनता ज्ञानी आहे, ही निश्चितच राहील असं मला वाटतंय। 7 तारखेला जे आपल्याला मतदान करायचंय ते दोन्ही चिन्ह आहे, जिल्हा परिषदेसाठी मशाल आणि खाली पंचायत समितीसाठी देखील मशाल। दोन्ही उमेदवार अगदी सुज्ञ आहेत, सामाजिक कार्याची जाणीव असलेले उमेदवार आहेत। अशा उमेदवाराला प्रचंड मताने विजय करून आपल्याला संधी निर्माण करून द्यायची आहे। आज जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या प्रचारानिमित्त आज गावामध्ये आम्ही एक सभा घेतली आणि छोटीशी सभा होती ती, पण खूप प्रचंड प्रतिसाद या ठिकाणी मिळालेला आहे। लोकांचं प्रेम या ठिकाणी आहे आणि मला निश्चित खात्री आहे की मांडाखळीच नव्हे तर पंचक्रोशीतील सर्व गाव या ठिकाणी वाट पाहत होते की सर कधी इलेक्शनला उभे राहतात आणि निश्चितच त्यांच्या त्या भावनेचा आदर ईश्वराने केलाय मी असं म्हणेल आणि मला या ठिकाणी उभं राहण्याची त्या ठिकाणी बुद्धी दिली। त्याचबरोबर आपल्या जिल्ह्याचं नेतृत्व, जिल्ह्याचे खासदार सन्माननीय बंडू जाधव साहेब यांनी मला जिल्हा परिषदचं तिकीट देऊन माझा त्या ठिकाणी सन्मान केलाय आणि निश्चितच या सगळ्या गोष्टीमुळे एक दुग्ध शर्करा योग या ठिकाणी आलेला आहे आणि आमच्या या एका मनोमिलनातून एक सुंदर या ठिकाणी ही जागा 100% निघल, एक सुंदर यश निर्माण होईल याची मला या ठिकाणी खात्री आहे। काय आवाहन करा? गावातील सगळ्या अनेक आमच्या पंचक्रोशीतील गावातील उमरीगण असेल, जामगण असेल, विकासाचा फार मोठा बॅकलॉग त्या ठिकाणी शिल्लक आहे आणि तो मी या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये पूर्ण करणार आहे। लोकांची सेवा करण्यासाठी मी या इलेक्शनला सामोरं जात आहे। फक्त विकासाचा मुद्दा त्या ठिकाणी माझ्या समोर आहे आणि विकासासाठीच मी काम करणार आहे। या इलेक्शन मध्ये विकासाशिवाय दुसरा कुठलाही मुद्दा काम करणार नाही याची मला 100% खात्री आहे। 25-30 वर्षापासून लोक त्या ठिकाणी वाट पाहत आहे की विकास करणारा माणूस कधी या ठिकाणी येतोय आणि निश्चितच माझ्या माध्यमातून त्यांना तो विकास दिसतोय। यामध्ये मी स्वतःला सौभाग्य समजतो की त्यांना तसं वाटतंय आणि यावर्षी बदल हे 100% होणार आहे, परिवर्तन हे होणारच आहे आणि येणाऱ्या 7 तारखेला माझ्या सगळ्या मतदार बंधू भगिनींना मी विनंती करतो की आपण सर्वांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या दोन्हीही बॅलेटवर आपण मशालीच्या चिन्हासमोरचं बटन दाबावं, मला आणि माझ्या सोबतच्या पंचायत समिती सदस्यांना आपली सर्वांची सेवा करण्याची संधी द्यावी ही अशी विनंती करतो आणि निश्चितच 9 तारखेचा गुलाल आपलाच आहे हा ठामपणे सांगतो। आमची इच्छा आमच्या गावामध्ये कवाच म्हणजे हे झालं नाही जिल्हा परिषद मेंबर। आमची इच्छा किरण सरला आमच्याला एकदा जिल्हा परिषद मेंबर करायचे। आता चंगा बांधलाय तुम्ही? हो ना, त्यांना निवडून आणणार? हा, निवडूनच आणणार आम्ही। किरण सरला मतदान कशामुळे करायचं? काम करायचं म्हणजे आमच्या गावात आमची इच्छा आहे। काय काम केलंय? भरपूर काम केले त्याने सरनं।
हा भरपूर रस्ते केले तर इकडं शमशान भूमी बांधली हो ना मग सरनच केले ना ते हा मग याला मतदान करणार तुम्ही हा मतदान करणार 100% इतरांना पण सांगणार हा इतरांना सांगणार हा मशालला टाकणार एकदा भागामध्ये बराच विकास केलाय काय प्रतिक्रिया तुम्ही त्यांच्या पाठीशी तुम्ही खंबीरपणे उभे राहणार आहात आमचं मांडाखळी गावातर्फे मी सांगतो की मांडाखळी गाव हे आणि सर मुळात मांडाखळी गावचे एक कोहिनूर हिरा आहेत आणि मांडाखळी गावचा भूमिपुत्र कुठेतरी एक मोठ्या पदावर बसणार आहे असा विषय असल्यामुळे मांडाखळीचा कुठेतरी एक अभिमान जागा झालाय आणि खूप दिवसाच्या नंतर ही एक अशी सुवर्ण संधी आली आणि या संधीचं सोनं मांडाखळीकर नक्कीच करतील. आतापर्यंत मित्रांनो आतापर्यंत ह्या राजगाद्यात झाल्या आणि आतापर्यंत जांभलाच ह्याचा मान मिळाला पण आता कुठेतरी एक आमच्या किरण सोनटके सरांच्या माध्यमातून ही एक संधी आली आणि आम्ही मांडाखळीकर नक्कीच या संधीचं सोनं करू आणि आम्हाला असा विश्वास आहे की आम्ही येणाऱ्या 9 तारखेला गुराळ उधळू म्हणजे उधळूच.